हरे नमः। इच्छा देऊनी जो जगतिया बद्धा सहो उद्धरी, वाणीने वदता भागवती कथा व्यासाप्रती भासला, तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला। सद्गुरुनाथ महाराज की जय। हरे नमः। कर्दमौवाच तुष्टोऽहमद्य तव मानवी मानदायाः, शुश्रूषया परमया परया च भक्त्या, यो देहि नामयमतीव सुहृत्स्वदेहा, देहो नावेक्षित समुचित क्षिपितुं मदर्थे। भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले। शुकाचार्य राजा परीक्षितीला, सूत शौनकादिकाला आणि मैत्रेय विदुराला सांगतात। याप्रमाणे देवहूतींनी अत्यंत निष्ठापूर्वक एकाग्र होऊन आणि स्वतःला सर्व समर्पित करून कर्दमाची शुश्रूषा केली, सेवा केली। त्यांच्या आध्यात्मिक अशा प्रकारच्या योगचर्येमध्ये, ध्यानामध्ये, पूजेमध्ये तिने समर्पण होऊन मदत केली। स्वतःचं स्वत्व बाजूला ठेवून मी कोण आहे, मी राजाची मुलगी आहे अशा प्रकारचा अभिमान तिच्या मनामध्ये न ठेवता तिने एक ऋषीची पत्नी म्हणून या ठिकाणी कार्य केलेलं आहे। स्त्रीचं हे एक वैशिष्ट्य आहे की स्त्री ही जेव्हा लग्न होऊन पतीच्या घरी जाते तेव्हा आपल्या वडिलांचं महत्त्व तिच्या मनामध्ये असतं, परंतु सर्वस्वाचा त्याग करून तिला पतीच्या जीवनाशी एकरूप व्हावं लागतं, सासरशी एकरूप व्हावं लागतं। ज्याप्रमाणे आपण हे रानामध्ये कांदे वगैरे लावतो आणि त्याचे रोप तयार करतो। हे रोप तयार केलं म्हणजे एका वाफ्यामध्ये ते रोप तयार करावं लागतं आणि नंतर पुन्हा थोडे मोठे झाले की या वाफ्यातून दुसऱ्या वाफ्यामध्ये त्याची लावणी करावी लागते आणि मग ते वाढतात। त्याप्रमाणे स्त्रीच आहे, ती प्रथमतः ती वडिलांच्या घरी जन्माला येते, पण पतीच्या घरी मात्र तिची वाढ होते, तिचा विकास पतीच्या घरी होतो। त्या ठिकाणी तिला स्वतःचं स्वत्व सोडावं लागतं, म्हणून तर नाव बदलतात। नाव का बदलतात? आजकाल नाव न बदलण्याची फॅशन आहे। तेव्हा नाव यासाठी बदलायचं की आता मी अमुक अमुकची मुलगी राहिली नाही, मी यांची पत्नी आहे, म्हणून नाव बदलायचं, नामांतर करायचं। हे नामांतराचा एक संघर्षच आहे, एक प्रकारचा मानसिक संघर्ष आहे। ती सहजपणाने हे नामांतर स्वीकारते, रूपांतर स्वीकारते, त्याप्रमाणे देशांतर स्वीकारते, सगळं काही स्वीकृत करून ती पतीशी एकरूप होते। यालाच म्हणतात भारतीय स्त्री। भारतीय नारीचं वैशिष्ट्य आहे की भारतीय नारी ही स्वत्व समर्पित करते। त्या ठिकाणी एवढी तिला पतीबद्दलचा अंतःकरणामध्ये प्रेमभाव असतो। हा केवळ दाखवेगिरीचा नाही किंवा दाखवेपणाचा नाहीये। असं म्हणतात की एकदा विवेकानंद हे परदेशामध्ये गेले। परदेशामध्ये गेल्यानंतर तिथे एक स्त्री आपल्या छोट्याशा जवळच्या हात रुमालाने पतीच्या थडग्याला वारा घालत होती, पतीच्या थडग्याला वारा घालत होती। विवेकानंदांनी पाहिलं, तिला विचारलं, का ग, तुझं पतीवर खूप प्रेम दिसतंय, पती गेल्यानंतर सुद्धा त्याच्या थडग्याला तू वारा घालतेस तुझ्या जवळच्या या छोट्याशा हात रुमालाने। ती म्हणाली, नाही 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 नाही, तसं काही नाही, पतीवर माझं प्रेम होतं वगैरे काही नाही। पती जेव्हा निधन पावू लागला, मृत्यूशय्येवर पडला, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तुला दुसरं लग्न करायचं तर कर, पण निदान माझं थडगं वाळू दे, ते लवकर वाळावं म्हणून मी हातामध्ये हातरुमाल घेतलाय लवकर वाळण्यासाठी। तात्पर्य असं, पाश्चात्य राष्ट्रामधल्या स्त्रियांच्या मानसिकतेची कल्पना वेगळी आहे आणि भारतीय पातळीवरच्या स्त्रिया वेगळ्या आहेत। त्या एकच पती 7 जन्म लाभावा म्हणून प्रार्थना करत असतात, वटपौर्णिमा साजरी करतात, या ठिकाणी वडाला प्रदक्षिणा घालतात। तात्पर्य असं की
या जन्माच्या गाठी ब्रह्मदेवाने बांधलेल्या आहेत अशी कल्पना आपण केलेली असते आणि ती बरोबर आहे, ती सत्य आहे. त्यातून कुटुंब व्यवस्था पक्की राहते, संसार हा परिपूर्ण होतो. त्याचप्रमाणे लहान मुलांच्या वरती आज आपण बघतोय की कोर्टामध्ये किती प्रकरण आहेत की सगळे काडीमोडीचे प्रकरण आहेत. चांगले शिकलेले आहेत, त्याचप्रमाणे सुसंस्कृत आहेत, चांगल्या घराण्यातले आहेत, पण त्या स्त्रिया कोर्टामध्ये येतात, काही नाही आमचं पतीशी पटत नाही, आम्हाला घटस्फोट पाहिजे. घटस्फोटाचे एवढे प्रकरण आहेत का? अहो काय करावं, विश्वास राहिला नाही, पतीवर विश्वास राहिला नाही, पतीच्या कामाबद्दलचा आदर राहिला नाही, त्याच्याबद्दलचा अंतःकरणामध्ये प्रेमभाव राहिला नाही, केवळ तात्पुरत्या कामासाठी प्रेम निर्माण झालेलं आहे. आणि आता तर काय, केवळ लिव्ह इन रिलेशनशिप सुरू झाले, लग्न कार्य काहीच करायचं नाही, जितके दिवस वाटेल तितके दिवस राहायचं आणि नंतर सोडून द्यायचं. यूज अँड थ्रो ही संस्कृती निर्माण झाली. आपल्याकडे यूज अँड थ्रो ही संस्कृती नाहीये आणि म्हणून भारत किंवा भागवत ग्रंथामध्ये भारतीय संस्कृतीचा जो उच्चार केलेला आहे, आपल्याला भागवतामध्ये हे बघायचंय की आमची संस्कृती कशी टिकेल. मग संस्कृतीचे उदाहरण कोणते? कपिल महामुनी हे कसे जन्माला आले, त्याच्या मागे तपश्चर्या कोणाची होती? ती देवहूतीची होती, कर्दमाची होती आणि त्यातून ही संतती निर्माण झाली. म्हणून असे दिव्य ज्ञान देणारे कर्दम ज्यांच्यापासून जन्माला आले ते कसे होते, आई वडील कसे वागत होते, हे आपण पाहायला पाहिजे. आणि म्हणून माऊलींनी म्हटलंय की धर्म कशाला म्हणतात, तर आई वडील जसं वागतात त्याला धर्म म्हणतात. वडील जे जे करती त्या नावू धर्म ठेवीती. जे जे वडील करतात, वडील देवपूजा करत असतील तर मुलं देवपूजा करतील, नातू देवपूजा करतील. आणि वडील सकाळी उठून जर फक्त आपल्या आपल्या दाढी आपलं तेवढे आपलं मुखमार्जन वगैरे करून फक्त बुटाला पॉलिश करत असतील तर मुलंही तेच करणार. आंघोळ केल्याच्या आधी बुटाच्या पॉलिश करणार आणि नंतर निघून जाणार. कोणाला पाय पडणार नाही, कोणाला नमस्कार करणार नाहीत, ना देवाकडे पाहणार नाहीत, ना नैवेद्य नाही, ना वैश्वदेव नाही. अशी संस्कृती नव्हेच ही विकृती आहे. अशी विकृती पुढे निर्माण होत आहे. याचं कारण आपणच आपले संस्कार बिघडून टाकलेले आहेत. तेव्हा तात्पर्य असं, यावर आपण खूप चिंतन करू शकतो. फक्त मी सूचित केलं की या कर्दमाच्या कथेमधून काय सूचित करायचे. त्यांनी म्हटलंय, कर्दम महर्षी म्हणतात, तिची व्रतचर्या बघून, तिचं सर्व आपल्यासाठी सर्वस्व समर्पित करून केलेलं कार्य पाहून ते म्हणतात, तुष्टोहमद्य, मी प्रसन्न झालो, मला आनंद वाटला. काय? हे मानवी दाया, हे तू राजाची पुत्री आहेस, राजकन्या आहेस, परंतु माझ्यासाठी तू एक मुनीची पत्नी म्हणून वागलीस आणि सर्व काही सोडून दिलंस. शुश्रूषया, माझी शुश्रूषा केलीस, माझी सेवा केलीस. आणि ही सेवा कोणत्या इच्छेने केली नाही, निरीच्छ भावनेने केली, समर्पित होऊन केली. आणि परमयाच भक्त्या, परमया अत्यंत परम प्रीतीने, अत्यंत श्रेष्ठ दर्जाच्या मानसिक उच्च अशा प्रकारच्या भावनेतून तू परयाच भक्त्या, भक्तीने केलीस, प्रेमाने केलीस, रागराग करून केली नाहीस. ही माझी जी सेवा केली ती स्वार्थी नव्हती, वरवरची नव्हती. ती माझी सेवा ती मला आनंद देऊन गेली. यो देहिना, हे पहा, मला असं वाटतं की तू स्वतःच्या सुखाचा त्याग केलास. अगं तू तुझ्या मनाच्या सुखाचा विचार केला नाहीस, शरीराच्या सुखाचा विचार केला नाहीस, तुझ्या स्वतःच्या देहाकडे तू पाहिलं नाहीस. यो देहिना मयमती व सुरस्वदेहो नावेक्षित समुचित क्षपितुम मदर्थे, माझ्यासाठी तू सगळाचा त्याग केलास, मी खरोखर प्रसन्न झालो. तेव्हा अशी प्रसन्नता पतीची व्हायला पाहिजे. त्याग हा पत्नीकडून अपेक्षित आहे, स्त्रीकडून अपेक्षित आहे. स्त्री ही त्यागाची मूर्ती मानलेली आहे आणि म्हणून ते म्हणतात, ही भार्या त्यागरूप अशा प्रकारची असेल तर पती प्रसन्न होतो. तो कितीही जरी कठोर असला, कितीही रागीट असला तरी प्रसन्न होतो. मे स्वधर्म निरतस्य तपस समाधी, मी माझ्या तपामध्ये समाधीमध्ये एकरूप होतो आणि तू सुद्धा तुझ्या समाधीतच एकरूप होतीस. कोणती समाधी? तुझ्या समोर पतीची सेवा
हीच खऱ्या अर्थानं पूजा होती, तीच समाधी होती, तेच तुझं तप होतं. विद्यात्मयोग विठिता भगवत प्रसादा. आणि मी भगवंताच्या प्रसादासाठी या तपामध्ये तल्लीन होतो. या तपाने मला आता अनेक शक्ती प्राप्त झालेल्या आहेत. रिद्धी सिद्धी प्राप्त झाल्यात महाराज. रिद्धी सिद्धी. गणेशाची उपासना केली म्हणजे रिद्धी आणि सिद्धी प्राप्त होतात. रिद्धी म्हणजे सगळ्या प्रकारच्या आपल्या ज्या इच्छा आहेत पूर्ण करण्याची शक्ती प्राप्त होते. तेव्हा तू काळजी करू नकोस. माझी सेवा करून तुझी माझी मर्जी संपादन केलीस, त्याने मी प्रसन्न झालो. दृष्टीम प्रपश्य वितराम्य भयान शोकान. आणि तू तुझा स्वतःच्या कशाचाही विचार केला नाहीस, शरीराचा विचार केला नाहीस, त्याप्रमाणे मनाच्या आनंदाचा विचार केला नाहीस, माझ्याशी तल्लीन राहिलीस. आणि आता हे पहा, मी तुला वरदान देण्यासाठी तुला आदेशित करतो की तुला मनाला जे पाहिजे ते तू मागून घे. काय पाहिजे सांग. तुझ्या इच्छेप्रमाणे भोग मी सगळी द्यायला तयार आहे. विभ्रंशितार्थ रचना किम क्रमस्य सिद्धाशी भुंक्ष्व. सिद्धाशी. सिद्धाशी म्हणजे काय? आता तू भोगाला समर्थ झालीस, सिद्ध झालीस. आधी त्याग आहे आणि मग भोग आहे. आपल्याला आधी भोग घ्यावासा वाटतो आणि त्याग नकोच वाटतो. ते म्हणतात नाही, आधी त्याग आहे, आधी दान द्या, आधी दक्षिणा द्या आणि मग त्याचा भोग आपण आत्मसात करा. सगळं समर्पित करा आणि मग त्यातून काय मिळेल त्यावर तुम्ही गुजराण करा. म्हणून आधी त्याग सांगितलाय, आधी त्यागाची भाषा सांगितली आहे. भोग हा नंतरचा आहे. म्हणून ते म्हणतात तेन त्यक्तेन भुंजिता. आधी त्याग करा आणि मग भोग भोगा. ही आमची उपनिषदाची भाषा आहे. तेन त्यक्तेन भुंजिता मागृत कस्यचित धनम. तेव्हा ते म्हणतात सिद्धाशी भुंक्ष्व. आता तू सिद्ध झालीस, भोगण्यासाठी समर्थ झालीस. त्यागाच्या आधारावर भोग उभा असतो, भोगाच्या आधारावर त्याग नसतो. आधार पक्का पाहिजे, बेसमेंट पक्क पाहिजे. त्यागाचं बेसमेंट असेल तर भोग शक्य. रामचंद्रांनी सुद्धा आधी 14 वर्ष वनवास भोगलाय, आधी त्याग केलाय आणि मग राज्यावर आरूढ झालेत. भोगाला नंतर समर्थ झाले. सीतेने सुद्धा त्याग केलाय, लक्ष्मणाने त्याग केलाय, पांडवांनी त्याग केलाय आणि मग भोगाला समर्थ झाले. ते म्हणतात आधी त्यागाच्या आधारावर भोगाला माणूस सिद्ध होतो. भोगासाठी सुद्धा पात्रता लागते. भोगासाठी सुद्धा पात्रता लागते महाराज. पात्रता उगत प्राप्त होत नाही. पात्रता ही आपल्या मनाचा धर्म आहे. एखादा कफल्लक असतो आणि त्याला 10 कोटी रुपयाचं अचानक लॉटरी लागते. काय हो म्हणले 10 कोटी? 10 कोटी म्हणजे काय हे त्याला माहित नसतं. आणि लॉटरी लागली म्हणल्यावर जे त्याला झटका बसतो, त्याच्या अंतःकरणाला आनंदाचा एवढा झटका येतो की त्यातून तो वेडाच होतो. वेडेपणा येतो ना, तेव्हा हा वेडा होतो. वेडा कशामुळे झाला? आनंदाचा झटका आला. का? सहन करता आलं नाही. आनंद सुद्धा भोगता आला पाहिजे, दुःख सहन करता आलं पाहिजे. म्हणून ते म्हणतात भोगासाठी तू पात्र झालीस, आता सांग तुला काय पाहिजे. असं म्हणल्याबरोबर ती म्हणाली महाराज तुम्ही काय म्हणता? तुमच्या तपस सामर्थ्याने मी तुम्हाला सगळं तुला देऊ शकतो. हो म्हणे, माझ्या योगमायेने मी तुला सगळं देऊ शकतो. असं म्हणल्यावर तिला लाज वाटली, ती लज्जा निर्माण झाली. पतीच्या आत्ताशी इतक्या दिवसांनी पती बोलले. आतापर्यंत पती अबोलच होते, आत्ताशी ते बोलले आणि त्यांच्या बोलण्यातला आनंद, त्यांच्या बोलण्यातलं आपल्याबद्दलचं प्रेम तिला दिसू लागलं, उत्कटता दिसू लागली. आणि संप्रश प्रणय विमला गिरेशात आणि त्यांच्या प्रेमपूर्ण केलेल्या भाषणाने तिला एकदम लज्जा वाटली. तिने खाली पाहिलं, तिचे डोळे नजर पायाकडे गेली आणि व्रीडावलोक विलसत दिसतानाह आणि किंचित हास्य केलं, स्मित हास्य केलं. खाली पाहिली, डोळे खाली पाहिले, डोळ्यांनी खाली पाहिलं, पायांनी जमीन उकरायला सुरुवात केली आणि देहूती म्हणतात राधंबत. महाराज आपण जर खरोखर माझ्यावर प्रसन्न असाल आणि खरोखर जर अंतःकरणातून माझ्यावर प्रीती करत असाल तर एकच माझी इच्छा आहे, तुमचा अंगसंग घडावा, एवढीच माझी इच्छा आहे. मायाधिपै त्वयि विभोत बदैर
विमवर्त यस्ते भेदाई समय कृतसंग संगो. तुमचा अंगसंग घडावा. किती दिवस झाले आपलं लग्न होऊन, पण लग्नाचा उद्देश अजून सिद्ध झाला नाही, तेव्हा तुमचा अंगसंग घडावा ही एक इच्छा आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की मी एक राजकन्या आहे, मी मनुची पुत्री आहे, तेव्हा राजकन्येला जे योग्य असतील अशा प्रकारचे भोग मला प्राप्त व्हावेत. त्याला म्हणतात हाती घे पाव मी सबके पाव. एक म्हणायचं त्यात सगळं मिळालं पाहिजे. काय मिळालं पाहिजे? सगळं मिळालं पाहिजे. एक त्यातली एक दृष्टांत कथा सांगतात. एक म्हातारी बाई होती, आजीबाई होत्या, आणि त्या आजीबाई त्यांचा मुलगा, त्याला पुत्रच झाला नाही, आणि गरिबी आली, पुत्र झाला नाही, त्याचं लग्नही नाही झालं म्हणून पुत्र नाही झाला, त्याचं लग्न होईना, गरीबाला कोण कन्या द्यायला. तेव्हा तो गरीब, ती बिचारी आता वृद्धापकालामध्ये, आणि मुलगा मोठा होऊ लागला, तरुण झाला, मध्यम वयाचा झाला, तरी मुलगी येईना. मुलगी नाही तर त्याला पुत्र नाही, म्हणजे हिला पौत्र नाही, नातू नाही, गरिबी आली. काय करावं? देवाची प्रार्थना केली, तपश्चर्या करायला लागली, अनेक उपास केले, तापास केले. देव प्रसन्न झाले बरं का, देव प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्याबरोबर आता गणेशाचीच कदाचित सध्या महती असल्यामुळं आणि गणेशोत्सव चालू असल्यामुळं गणेश प्रसन्न झाले असं म्हणू. गणेश प्रसन्न झाले, म्हणाले काय पाहिजे आजीबाई तुम्हाला? असं म्हणल्याबरोबर ती म्हणली आता काय पाहिजे, काय सांगावं? मला पैसे द्या, मला धन द्या, मला दौलत द्या, मला घर द्या, मला माझ्या मुलाला पत्नी द्या, आणि त्याला मुलगा होऊ द्या. एवढ्या 6 गोष्टी मागण्यापेक्षा तिने एकाच शब्दात सांगितलं. ती म्हणाली की पोते के सर पर राज 76 बताओ. एवढं उत्तर दिलं तिने. काय? पोते के सर पर राज 76 बताओ. गणेश म्हणाले तथास्तु. गणेश झाले गुप्त. आता पोते म्हणजे पौत्र, म्हणजे हिच्या मुलाचं लग्न व्हायला पाहिजे, म्हणजे त्याला बायको मिळायला पाहिजे. त्यानंतर राजछत्र म्हणजे राजछत्र, म्हणजे तिला श्रीमंती आली पाहिजे, तिला राजाचे उपभोग प्राप्त झाले पाहिजेत, राजमहल आला पाहिजे, जमीन जुमला आला पाहिजे, नोकर चाकर आले पाहिजेत. कारण त्याच्याशिवाय तिच्या मागणीची पूर्तता कशी होईल? म्हणून पोते के सर पर राज 76 बताओ म्हटल्यावर गणेशाने सांगितलं तथास्तु, आणि झाली ती श्रीमंतही झाली, मुलाला मुलगीही आली, त्यांचं लग्नही झालं, त्यांना पुत्रही झाला, आणि तो राज बिंडा असा पुत्र राजाचे उपभोग भोगू लागला, हिचा नातू. सांगायचं असं की एका शब्दात सगळं मागितलं. तसं हिने देवहूतीने एका शब्दात मागितलं. म्हणले काय? मी राजाची मुलगी आहे, तेव्हा राजाच्या मुलीला आवश्यक असणारे सगळे उपभोग मला प्राप्त व्हावेत. असं म्हणल्याबरोबर त्याने ओळखलं. कर्दम म्हणाले बाबा काय हुशार आहे, म्हणाले ही काय मागायचं हे तिला कळालं. सिद्धोशी, आणि ठीक आहे म्हणाले, काही हरकत नाही. असं म्हणल्याबरोबर त्यांनी मैत्री म्हणतात विदुरा प्रियाया प्रियमन विच्छन कर्दमो योगमा स्थिता. तिची इच्छा जाणली. प्रियाया प्रियमन विच्छन, आपल्या पत्नीची इच्छा जाणल्याबरोबर, प्रिय पत्नीची इच्छा जाणल्याबरोबर कर्दमाने आतापर्यंत जे तपश्चर्या केलेली होती, तपश्चर्या म्हणजे काय हो? तपश्चर्या म्हणजे आजच्या काळातले पैसे आहेत. आजकाल आधी पैसे मिळवावे लागतात, बँक भरावी लागते, आणि मग लग्न, मग बायको म्हणाल तसं करता येतं का? पैसा नसेल तर काय करणार? म्हणून आधी बँक बॅलन्स पाहिजे. म्हणून यांनी सगळ्या एफडी करून ठेवलेल्या होत्या, बँक बॅलन्स करून ठेवलं होतं. कोणतं? योगमाया. योगमायेच्या द्वारे आपल्या तपस सामर्थ्याने त्यांनी ताबडतोब विमानम कामगम क्षत तसेर्वा रथ, कामग नावाचं विमान एकदम निर्माण केलं आपल्या स्वतःच्या योग सामर्थ्याने. आणि योग सामर्थ्याने कामग विमान निर्माण केल्याबरोबर हे कामग विमान कसं होतं? नावच होतं कामग, म्हणजे कामाने अर्थात इच्छेने गमन करणार, जिथे पाहिजे तिथे गमन करणार हे विमान होतं. आणि या कामग विमानामध्ये ज्या सोयी होत्या, सवलती होत्या, हे सगळं तिने पाहिलं.
सर्व काम दुघम दिव्यम सर्व रत्न समन्वितम. हे कामग विमान कसं होतं? रत्नाने मढलेलं होतं. त्याचप्रमाणे दिव्य अशा प्रकारचं ते विमान. सर्व काम दुघम, त्या ठिकाणी जशा कामदुघा म्हणजे जशी कामधेनू इच्छा केल्याबरोबर सगळं प्राप्त करून देत असे, त्याप्रमाणे हे विमानाच्या तिथे सगळ्या इच्छा परिपूर्ण करणारं हे विमान होतं. आपल्या कोणत्याही इच्छा दिव्योपकरणोपेतम, सगळे दिव्य उपकरण त्यामध्ये होते. दिव्य उपकरण, सगळे दिव्य अशा प्रकारच्या साधन सामुग्रींनी युक्त ते विमान. आणि सर्व काल सुखावहम, सर्व काल सुखावहम, कोणत्याही काळात सुखच वाटणार. म्हणजे काय हो? आजच्या काळात एअर कंडिशन, दुसरं काय? एअर कंडिशन मध्ये उन्हाळ्यात थंड, थंडीत गरम, असं एअर कंडिशन विमान होतं. पट्टिकाभी त्या ठिकाणी मोठमोठ्या अशा प्रकारच्या पताका लावलेल्या होत्या. तिथे सर्व ऋतूमध्ये आपल्याला सुखदायक वाटणारं विमान पताकांनी सजवलेलं होतं. भ्रमर गुंजारव करत होते. रंगीबेरंगी फुलं त्या ठिकाणी होते. त्या ठिकाणी माळा लावलेल्या होत्या. आजच आपण करतोय तसं नाही, त्याही काळात करत होते. सगळीकडे माळा लावलेल्या, फुलांच्या माळा लावलेल्या, खोट्या नाही खऱ्या, खऱ्या फुलांच्या माळा. त्याचा सुगंध सगळीकडे येत होता. आणि भुंगे त्या फुलांच्या भोवती गुंजारव करत होते. त्याचप्रमाणे सुती आणि रेशमी वस्त्र त्या ठिकाणी अस्तरण टाकलेले होते. रेशमी अस्तरण टाकलेले होते, वस्त्र टाकलेले होते. त्यामुळे ते शोभायमान दिसत होतं. आणि एक एक खोल्या, अहो किती खोल्या होत्या त्या विमानात. काही छोटं विमान होतं का? त्यात अनेक खोल्या होत्या. त्यामध्ये शय्या होत्या, पलंग होते, पंखे होते, आसन होते आणि दुकुल क्षौम कौशेय, अत्यंत सुंदर अशा प्रकारचे मुलायम वस्त्र तिथे टाकलेले होते. पंखे होते ठिकठिकाणी लावलेले. त्यानंतर जे दरवाजे होते ते दरवाजे शिल्प रचनेचा अद्भुत नमुना होते. सुंदर अशा प्रकारच्या आकृत्या त्यावरती रेखाटलेल्या होत्या. अपूर्व शोभा. आणि त्या ठिकाणी फरशा ह्या श्रेष्ठ दर्जाच्या पोवळ्याच्या भिंती होत्या. त्याचप्रमाणे सुंदर पाचूच्या फरशा होत्या. त्या मण्यांनी हे सगळं सजवलेलं होतं. त्याचप्रमाणे प्रत्येक दार हिऱ्यांनी मढवलेलं होतं. इंद्रनील मणी त्या ठिकाणी चमकत होते. आणि शिखरेश्वर नीलेशु हेमकुंभ, हेमकुंभ, सगळीकडे सोन्याचे अशा प्रकारचे कुंभ ठेवलेले होते. आणि त्याचबरोबर तिथे अनेक पक्ष्यांचे पिंजरे लावलेले होते. काही पक्षी जिवंत होते तर काही खोटे सुद्धा पक्षी लावलेले होते. कचकड्याचे पक्षी असतात त्याप्रमाणे. हंस पारावत व्रात तत निकुजितम, हंस, पारावत, पोपट, त्याचप्रमाणे या शकुंत, या सगळ्या सुंदर सुंदर पक्ष्यांचे आवाज त्या ठिकाणी येत होते. आणि विहार स्थान त्या ठिकाणी होते. नुसत्या काही खोल्या नव्हत्या, विहार स्थान होते. आपल्याला कंटाळा आला तर बाहेर बगीच्यामध्ये जायचं. त्या बगीच्यामध्ये कुठं फुलांचे बगीचे, कुठे फळांचे बगीचे, फळांच्या तर फळांचे झाडं सगळे, त्याचप्रमाणे फुलांचे तर फुलांचेच झाडं. त्याप्रमाणे विश्राम, तिथे मग झोपाळे होते विश्राम करण्यासाठी. नाही आता फिरून फिरून कंटाळा आला की तिथे विश्रामस्थळ होते. त्याचप्रमाणे तिथे त्या अत्यंत सुंदर अशा प्रकारची प्रसन्नता सर्वत्र होती. आणि ते म्हणतात विहार स्थान विश्राम संवेश प्रांगणांजरैहि, आतलं आणि बाहेरचे असे अंगण होते. विहार स्थान होते, विश्राम स्थान होते, शयन स्थान होते, आतले आणि बाहेरचे. ईश दुर्गम तत्पश्यंती नाती प्रीतेन चेतसा, पाहिल्याबरोबर ही नुसती देवहूती पाहतच राहिली. काय विमान आहे, काय विमान आहे, काय सौंदर्य आहे, काय त्यातली प्रकाश योजना आहे, सगळं पाहत राहिली. आणि एकदम तिने स्वतःकडे पाहिली. अरे आता विमान इतकं चांगलं आणि अशा रूपात बसायचं काय? का? अहो अंगावरचं एकच वस्त्र आहे. कितीतरी दिवसात ते तेवढंच वस्त्र अंगावर घालायचं आणि दुसरं फक्त धुवायला टाकायचं, एवढंच. त्याला साबण नाही, सर्फ नाही, सोडा नाही, काही नाही. अंगणच्या मला पंखेनं. आणि कित्येक दिवसात डोक्यावरून स्नान केलं नाही, नाले नाही, धुतले नाही, तेल लावलं नाही. अंगाला सगळीकडं नुसती जणू काही माती चिकटलेली. मला पंखेनं अंग सगळं. आता
घासून काढावं लागेल, कारण इतक्या चांगल्या विमानात बसायचं तर आपलं रूप तर चांगलं पाहिजे. म्हणून तिने स्वतःकडे पाहिलं. कर्दम महर्षी पाहतच होते काय करायची. कर्दम महर्षीने पाहिलं, तिने स्वतःकडे पाहिलं. याचा अर्थ तिला असं वाटतंय की आपण अशा रूपात बसायचं का. मनात शंका आल्याबरोबर ते म्हणले, का थांबली. नाही काही नाही, स्नान करायचं असेल तर जा ना या ठिकाणी. तिला वाटलं नेहमीसारखं आपलं स्नान करायला जावं. जा, ते शुक्ल तीर्थ आहे, तिथं स्नान कर. निमज्जास्मिन हृदय भीरू, जा हे प्रिये, जा लवकरात लवकर स्नान करून ये आणि मग विमानात बस. विमानमिदम आरुह, आणि मग विमानात पाऊल टाक. असं म्हणल्याबरोबर ती गेली नेहमीसारखी स्नान करायला. तिला वाटलं बुडी मारावी वरती यावं. आतमध्ये गेल्याबरोबर बुडी मारता क्षणीच 10,000 स्त्रिया त्या ठिकाणी होत्या. इदम शुक्ल कृतम तीर्थ, हे शुक्ल तीर्थ होतं. तेवढ्यात या सगळ्या स्त्रिया एकदम समोर आल्या. अरे तुम्ही कुठून आलात अचानक. योगमायेने निर्माण केलेल्या होत्या. आणि अंगंच बलपंकेन संचन स्तनम, आल्याबरोबर आधी तिला तेल लावलं, तिला नाहू माखू घातलं, त्याप्रमाणे तिला पाटावर बसवलं, तिला ओवाळलं, तिला सुंदर अशा प्रकारचं अभ्यंग केलं. आणि नंतर सुगंध येऊ लागला. ती म्हणली कुठून आणलं हे वासाचं तेल, अजून तर दिवाळी लांब आहे. ते म्हणले असू द्या, हे तुमची दिवाळीच आहे आज. याप्रमाणे आतमध्ये नेल्याबरोबर शतानी दशकन्यका, याप्रमाणे या सगळ्या स्त्रिया सगळ्या आल्याबरोबर पाहता क्षणीच या सगळ्या स्त्रियांनी 1,000 स्त्रिया त्या महालामध्ये पाहिल्या. शतानी दश, शत म्हणजे 100 आणि त्याला गुणिले 10, अशा 1,000 स्त्रिया. शांत सरसे भीष्मसा शतानी दशकन्यका सर्व किशोर वयसो, या सगळ्या स्त्रिया किशोर वयाच्या होत्या. अगदी 15-15, 16-16 वर्षाच्या वयाच्या होत्या. आणि त्यांच्या अंगाचा सुगंध येत होता. कसा, जसं कमलाचा सुगंध यावा त्याप्रमाणे. ददर्शोत्पलगंधया, उत्पलगंधया. उत्पल म्हणजे संध्याकाळच्या वेळचं कमळ, संध्याकाळी उमलणारं कमळ. संध्याकाळी जे कमळ उमलतात त्यांचा जसा सुगंध यावा, जसा निशिगंध वगैरे फुलं असतात त्याप्रमाणे रात्रीचा गंध तो त्यांच्या अंगाचा येत होता. त्या सगळ्यांनी हात जोडले, म्हणजे बाईसाहेब बसा लवकर, तुम्हाला आम्हाला स्नान घालायचे. असं म्हणून सगळ्यांनी गरम पाणी आणलं, दुखवले, निर्मले, नूतने स्नान घातलं. स्नान घातल्यानंतर ओवाळलं. आणि तिला वाटलं आता स्नान तर केलं, वस्त्र, दुसरं वस्त्र कुठे आहे असं म्हणल्याबरोबर एक नवीन अशा प्रकारचं सुंदर रेशमी वस्त्र त्यांनी आणलं. अरे कुठून आणली म्हणजे एवढी चांगली साडी, तुम्ही नेसा म्हणे ही. भूषण आणि परार्घ्यानी, साडी नेसेपर्यंत तर अलंकार आणले. एका तबकामध्ये सगळे अलंकार, दाग दागिने, बाजूबंद, बांगड्या, पायातले, त्याचप्रमाणे गळ्यातले, कंबरपट्टे सगळे आणलं. आणि एकदम तिने हे सगळं गळ्यामध्ये घातलं, कानात कुंडलं घातली, नाकात नथ घातली, आणि त्याचप्रमाणे कमरेला कंबरपट्टा घातला, पैंजण घातले, आणि आपल्या सगळे भूषण, मग ते शिरोभूषण घातलं, त्याचप्रमाणे या बाहुभूषण घातले. आणि सगळं तयार झाली. तयार झाल्याबरोबर तिला सुंदर अशा प्रकारची घी खिचडी आणली खायला. कारण आंघोळ केल्यावर किंवा न्हाल्यावर खावं लागतं म्हणले काहीतरी. त्याचप्रमाणे अन्नम सर्व गुणोपेतम, ताबडतोब घी खिचडी आणली गरम गरम. अहो म्हणली एवढ्या पाण्यात गरम खिचडी, हो म्हणले खा आधी. त्याचबरोबर तिला खायला आणि मग प्यायला पानम. नंतर पेय आणलं. पेय म्हणजे काय होतं, फळांचा रस होता, हा फळांचा रस प्यावा लागतो. फळांचा रस आणला. पानम चैवा मृता समम, अगदी अमृतासारखी चव होती. अथा दर्शे, आणि तिला वाटलं आपण सगळं घातलंय खरं, पण व्यवस्थित सगळं बसलंय का नाही. काजळ घातलंय आपण, त्याचप्रमाणे स्नो पावडर लावलंय, सगळं केलंय, शिरोभूषण घातलंय, पण आपल्याला स्वतःला पाहण्यासाठी आरसा पाहिजे ना. आरसा म्हटल्याबरोबर एक खणाचा आरसा तिच्या समोर उभा राहिला. अथा दर्शे स्वमात्मानं श्रवण विरजाम ब्रह्म. आरसा म्हणल्याबरोबर आरसा समोर, मनात गोष्टी आणावी आणि ती समोर साकार व्हावी. याप्रमाणे विरजम कृत स्वयनम, या सगळ्या कन्या तिला सुंदर अशा प्रकारच्या अलंकार विभूषित करत होत्या. त्याचप्रमाणे तिला या संपूर्ण अलंकाराने युक्त केलं. आणि आल्याबरोबर निष्कग्रीवम, गळ्यामध्ये अलंकार घातले, निष्कग्रीवम वलयिनम,
सुंदर अशा प्रकारचे गोठ पाटल्या सगळे अलंकार, त्याचप्रमाणे हे सगळं घातल्याबरोबर श्रोण्या रध्या कांच्या कांचन्या बहुरत्नया हार घातले, वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार घातले आणि ती लक्ष्मीसारखी दिसू लागली, जणू की प्रतिलक्ष्मी. हारेण्याचे महारेण रुचिकेन भूषितम सुदत्ता सुब्रवाश लक्षण. तिचं वर्णन त्यांनी केले. सुदत्ता चांगल्या दाताची होती. चांगल्या दाताची म्हणजे काय, कुंद कळ्यासारखे दात होते. नुसते या आपण म्हणतो मोठाले भोपळ्याच्या बियासारखे दात नव्हते, कुंद कळ्यासारखे बारीक दात होते. ते म्हणतात सुदत्ता सुभ्रुवाश लक्षणा. सुभ्रुवा, आजकाल बायका ते भुवया कोरतात, भुवया कोरण्याची एक पद्धत आहे. ते म्हणतात सुभ्रुवा, ती मुळातच सुभ्रुवा होती, तिची या भुवया कोरायची गरज नव्हती, आपोआपच कोरलेल्या होत्या, अशी ती सुभ्रुवा होती. श्लक्षणा, श्लक्षण म्हणजे अत्यंत नाजूक मधुर, आणि ती आपल्या स्वतःकडे पाहू लागली. काय रूप दिसते, इतक्या दिवसामध्ये हे रूप पाहण्यात नाही आलं. मी जशी राजाच्या घरून आले तसं मला आरसा पाहण्यात नाही आला. आज मी आरशात पाहिलं आणि माझंच रूप मला मोठं प्रेम पूर्ण दिसू लागलं. पद्मकोश स्पर्धा लिहिलंय आणि अतिशय सुंदर स्वतःकडे पाहिलं, स्वतःच्या रूपाकडे पाहिलं. आपल्या रूपाचाही आपल्याला अभिमान असतो, आपल्या रूपाचंही आपल्याला कौतुक असतं, आपल्या रूपाकडे आपल्याला बघावंसं वाटतं. यदा सस्मार ऋषव ऋषीणाम दैतम पतिम. आणि एकदम आपल्या पतीची आठवण झाली. आपल्या रूपाकडे पाहिलं, आरशात पाहिलं, गजरे वगैरे घातले आणि सुंदर दिसू लागली. एकदम वाटलं अरे हे रूप माझ्या पतीनं पाहावं, असं म्हणून ती वरती आली. वरती आल्याबरोबर तिचे पती समोरच होते. पतीने देखील तिला पाहिलं आणि दैतम पतिम, आपल्या पतीच्या प्रेमपूर्ण नजरेला तिने नजर दिली. यदा सस्मार ऋषभ ऋषीणाम दैतम पतिम तर प्रजापती ही. आणि एकदम सर्व या 1000 स्त्रियांसह ती वरती आली. वरती आल्याबरोबर सगळ्या विद्याधरी होत्या. त्या विद्याधरीसह तिने विमानामध्ये पाऊल टाकलं. शे विमाना सुवास जातो भाऊ विमानीनं तदाहन. हे म्हणाले कर्दम महर्षी विमानात बसा, सगळेजण विमानात बसा. याप्रमाणे ती विमानात बसली आणि विमानात बसल्यानंतर कर्दम म्हणतात कर्दमाने विमानामध्ये प्रवेश केला. त्याप्रमाणे तिथे सुंदर अशा प्रकारची फुलं होते, अत्यंत सुंदर बन होतं विमानामध्ये फुलांचं. चंद्रदेव त्या ठिकाणी आकाशामध्ये जसे विराजमान व्हावे, सगळ्या चांदण्यांच्या मध्ये चंद्र जसा विराजमान व्हावा आणि शुक्राची चांदणी जशी तेजस्वी दिसावी तसे चंद्राप्रमाणे कर्दम महर्षी आणि शुक्राच्या चांदणीप्रमाणे ही देवहूती दिसू लागली. ज्याप्रमाणे ही तिला पाहिल्याबरोबर त्यांनी विद्याधरीण सहस्रेण, त्या सगळ्या विद्याधरी तिच्या सेवेमध्ये तल्लीन होत्या. तस्मिन् लुप्त महिमा प्रियया अनुरक्तो विद्याधरी भिरूप्य चीर्ण व्यपूर्विमाने. त्या विमानामध्ये सगळ्या प्रकारच्या सोयी होत्या, सगळ्या प्रकारचे भोग होते, सगळे भोग त्या ठिकाणी विमानामध्ये. तिथं खायची चिंता नाही, प्यायची चिंता नाही, फिरायची चिंता नाही, झोपायची चिंता नाही, सगळं काही सुख समृद्धीने परिपूर्ण. ते नाष्ट लोकपविहार. आता हे एका अर्थाने हे विहार का करावा लागतो? हा विहार करण्याचं कारण हा विवाहोत्तर केलेला आहे, विवाहोत्तर विहार आहे. का तर त्याच्यामध्ये स्त्रीचं मन जाणून घेणे. जसं आजकाल आपण मधुचंद्र वगैरे म्हणतो, हा एका अर्थाने मधुचंद्रच आहे असं समजा, हनीमूनच आहे असं समजा. त्याप्रमाणे इतके वर्षांनंतर मात्र ताबडतोब नाही, आधी जाणून घ्यायचं, तिची पात्रता लक्षात घ्यायची आणि मग तिच्या सोबत हिंडायचं. आजकाल त्या विवाहाच्या पूर्वीच फिरण्याची प्रथा सुरू झाली, ही चुकीची प्रथा आहे. विवाहोत्तर मात्र तुम्ही जाऊ शकता. आणि यातून काय होतं तर स्त्रीचं मन आपल्याला जाणून घेता येतं, तिच्या मनातल्या इच्छा आकांक्षा जाणून घेता येतात. ज्याप्रमाणे फिरले, खूप फिरले, कामक विमान होतं, मनाला वाटेल तिथे फिरले, कुठपर्यंत फिरले ते म्हणतात, कुठं कुठं गेले त्याचं वर्णन त्यांनी केलंय. सिद्ध अशा प्रकारच्या ठिकाणी ते गेले. ललला वरुथी वेगवेगळ्या देवांच्या बगीच्यामध्ये गेले. त्यानंतर वैश्रंभके सुरसने नंदने पुष्पभद्रके, वैश्रंभकाला गेले, सुरस या ठिकाणी गेले.
नंदन वनामध्ये गेले, पुष्पभद्रा या ठिकाणी गेले, मानस सरोवरावर गेले, चैत्र रथावर गेले. या सगळ्याचं वर्णन आपल्याला पंचमस्कंधात पाहायला मिळतं. भ्राजिष्णूना विमानेन, आणि विमानामध्ये बसून वेगवेगळ्या ठिकाणी रेमे चिरम कितीतरी ठिकाणी जाऊन रममाण झाले. दिव्य अशा प्रकारचे भोग घेतले. प्राणप्रिय असणाऱ्या देवहूतीच्या सह वैश्रंभक, सुरनस, नंदन, पुष्पभद्र, चैत्ररथ आणि अनेक देवांचे उद्यान या ठिकाणी गेले. तिथे कांतिमान अशा प्रकारचे विमानात बसून सगळ्या प्रकारचे भोग त्यांनी उपभोगले. किम तुरा पादनम तेषाम पुंसा मुद्दाम चेतसाम. सगळं भूगोल फिरले, संपूर्ण पृथ्वी फिरले, पृथ्वीच्या बाहेर अंतरिक्ष, द्यू सगळीकडे फिरले आणि विभज्य सगळीकडे फिरल्यानंतर किती भूमंडल, द्वीपवर्ष सगळीकडे सगळ्या रचना पाहिल्या. भगवंताचं सगळं सौंदर्य जे निसर्गामध्ये आहे, निसर्ग म्हणजे भगवंताचाच आविष्कार आहे, भगवंताचेच रूप आहेत हे सगळे. ईश्वराने निर्माण केलेले हे मोठमोठे पर्वत असो, नद्या असो, त्याचप्रमाणे बगीचे असो, झाडं असो, पक्षी असो, अरण्य असो, हे सगळं भूमंडल पाहिलं, द्वीपवर्ष पाहिले आणि देवांचे बगीचे पाहिले. वेगवेगळ्या ठिकाणी फिरले. प्रेक्षयित्वा भूगोलम पत्न यावान संस्थया भवाचार्य महायोगी स्वाश्रमाय वर्तत. किती वर्ष फिरले ते म्हणे 100 वर्ष. आणि मग कर्दम महर्षी म्हणतात, देवहूती आता जायचं का परत? परत आपल्या आश्रमात जाऊ. ती म्हणली इतक्या लवकर? लवकर म्हणजे तुला किती दिवस वाटायले? काही नाही, आता तर आलोत आपण. अगं 100 वर्ष झाले. असं म्हणल्यानंतर ती म्हणाली हरकत नाही. आणि या वेळेला त्याने आपल्या शरीराचे 9 भाग केले असं वर्णन केलेलं आहे. 9 भाग केले म्हणजे 9 एकाच वेळेला 9 मुली उत्पन्न झाल्या. एका वेळेला 9 मुलींचा जन्म झाला. आणि हे या 9 मुलींपासून अर्थात हे पुढे त्यांचे लग्न कार्याचं वर्णन आलेलंच आहे. तेव्हा विभज्य नवधात्मानम, विभज्य नवधात्मानम, आपल्यापासून 9 विभाग केले. मानवीम सुरतोत्सुकाम रामाम निर्मेम रेमे वर्षपूगान मुहूर्तवत. 100 वर्षे एका मुहूर्तासारखे गेले आणि त्या ठिकाणी उत्कृष्ट शय्या होती. त्याचप्रमाणे खाण्यापिण्याची व्यवस्थित सोय होती. योग सामर्थ्याने हे सगळं त्याने केलं. शतम व्यत्युय शरदहा कामलालसयोर मनाक. आणि याप्रमाणे आल्यानंतर 9 मुली जन्माला आल्या. एका वेळेला 9 मुली जन्माला आल्या. या सगळ्यांच्या अंगाला सुगंध येत होता म्हणे. या सगळ्यांच्या अंगाला निलोत्पलासारखा, निळ्या असणाऱ्या कमलासारखा सुगंध येत होता. लाल आणि निळ्या. सर्वास्ता चारू सर्वांगो लोहितोत्पलगंधया, लोहितोत्पलगंधया. लाल फुलं जशी असावेत, लाल कमलाची फुलं, त्यांचा गंध येत होता. पतिमसा प्रव्रजिष्यंत तदा लक्षो सती सती. 9 मुली जन्माला आल्या बरोबर एकाच वेळेला प्रसूत झाल्या. एकाच वेळेला ही प्रसूत झाली. 9 मुली झाल्या. झाल्याबरोबर ते म्हणाले, देवहूती आता आपण आपल्या आश्रमात आलो. मी सांगितल्याप्रमाणे, तुझ्या वडिलांना शब्द दिल्याप्रमाणे तुला संतती झाली, आता मी निघालो. असं म्हणल्याबरोबर एकदम ती थरकन उतरली. तिच्या चेहऱ्यावरचा सगळा आनंद संपला. तिला दुःख वाटू लागलं. ती रडू लागली आणि खाली पाहून आपल्या पायाने जमीन उकरू लागली. लिखंत्यो मुखी भूमीम अधो भूमी. खाली पाहायला लागली, पायाने जमीन उकरू लागली. पदा नख मनिश्रिया, पायाच्या नखाने जमीन उकरू लागली. काय बोलावं तिला कळेना, रडू लागली. डोळ्यातून अश्रू अखंड येऊ लागले. उवाच ललितां वाचम. पण तरी सुद्धा रागाने नव्हे, गोड भाषेने, एवढे दुःख झालं तरी सुद्धा गोड भाषेने ती काय म्हणली? उवाच ललितां वाचम. अत्यंत लालित्यपूर्ण भाषेने, गोड भाषेने, प्रेमपूर्ण भाषेने आपले अश्रू दाबून, गळा रुद्ध झालेला कंठ दाबून ती बोलू लागली. ती म्हणते, भगवंता, हे पती हे परमेश्वर असतो. मी तुम्हाला परमेश्वर रूप मानते आणि तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे. माझ्या वडिलांना शब्द दिला त्याप्रमाणे तुम्ही संतती झाल्यानंतर जाणार हे म्हटलात. तुमच्या शब्दाला तुम्ही खरोखर प्रमाण मानतात आणि मी देखील त्याच्या आड येणार नाही. तुमच्या धर्मकर्माच्या आड, योगमार्गाच्या आड मी येणार नाही. पण तुम्ही जर मला अभय देत असाल तर बोलते. हे
पहा, हे पुन्हा कोलनाडा. अभय देत असाल, माझ्यावर रागवणार नसाल तर बोलते. अथापि मे प्रपन्नाया अभयम दातुम अर्हसि. मी तुम्हाला शरण आले, मला तुम्ही अभय द्या, मी बोलते. ते म्हण ठीक आहे, बोल, तुला अभय, मी रागवणार नाही, बोल. हे पहा, तुम्ही ह्या मुली मला झाल्या हे खरंय, पण आता या मुलींचे लग्न आहेत, कार्य आहेत, त्यांना त्यांचे पती बघून द्यायचे, ही जबाबदारी सुद्धा तुमचीच आहे ना. मुली झाल्यात म्हणून मी चाललो असं म्हणता येणार नाही का? तर पतीची जबाबदारी परिपूर्ण झाल्याशिवाय तुम्ही कसं काय घर सोडता? तेव्हा प्रवृत्ती वनम कश्चित सात्मे विशोकाय. आणि मला शोकामध्ये ठोकून, बरं ह्या मुलींचे लग्न होतील, त्या मुली आपापल्या घरी जातील आणि मी एकटीच राहील, मी एकाकी राहील, मी शोक करत राहील, तेव्हा ते तुम्हाला योग्य वाटेल का? कश्चित सात्मे विशोकाय त्वयि प्रवृत्ती वनम. मला विशोक करून, मला अभय देऊन, माझ्या मनातला सुख प्राप्त करून मग तुम्ही जा. आणि मग त्यांच्या लक्षात आलं, हो बरोबर आहे, मला भगवंतांनी सांगितलं होतं तुझ्या पोटी मी जन्माला येईल, तू काळजी करू नकोस म्हणे. मी नेह यत्कर्म धर्माय न विरागाय कल्पते न तीर्थपथ सेवाय जीवन नवी मृतो हि साहा. अहो, जोपर्यंत पुत्रप्राप्ती होत नाही तोपर्यंत मला हा आनंद प्राप्त होणार नाही. जीवन नवी मृतो हि साहा. माझं जीवन असून नसल्यासारखं आहे, मी जिवंत असून मेल्यासारखीच आहे. अहो, तुम्ही गेलात, मुली निघून गेल्या आपापल्या घरी, तर मी एकटी काय करू? साहम भगवतो नूनम. म्हणून तुम्ही मला असं सोडून जाऊ नका. आणि मग त्यांच्या लक्षात आलं, मा खिदो. हे बा, काळजी करू नकोस, खेद करू नकोस. मा म्हणजे नको. मा खिदो, दुःख करू नकोस, काळजी करू नकोस. तू राजपुत्री आहेस. तेव्हा मला विष्णू जेव्हा प्रसन्न झाले, तेव्हा मला त्याने तुझ्या पोटी मी जन्माला येईल अशा प्रकारचा आशीर्वाद दिलेला होता आणि तो मला स्मरला. त्यांचा जन्म झाल्याशिवाय मी जाणार नाही, म्हणून मी थांबतो. असं म्हणून धृतव्रताशी भद्रंते, आता तू व्रत कर. कारण देव सहजासहज जन्माला येत नसतो, सामान्य माणसं सहज जन्माला येतात. देव जन्माला यायचा तो व्रत करावं लागतं, अनुष्ठान करावं लागतात, तपश्चर्या करावी लागते, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या देवांना आपण भजावं लागतं, तर देव आपल्या पोटी जन्माला येतो. धृतव्रताशी भद्रंते, हे भद्रे, आता तू भोग सोड आणि त्यागाच्या द्वारे भगवंताची प्रार्थना कर. दमेन नियमेन च. आता नियम कर, व्रत कर, दम इंद्रिय संयम कर, त्याचप्रमाणे आत्मसंयम कर आणि तपोद्रविण दानैश श्रद्धेयचेश्वरम भज. दान कर, धर्म कर, कर्म कर, देवाची उपासना कर, कारण तुझ्या पोटी भगवान येणार आहेत. ते देव काही सहजासहजी येत नाहीत. अहो, एखादं काँग्रेस गवत सहज उगवतं, पण आंबा लावावा लागतो मुद्दाम. काँग्रेस गवतासारखा आंबा आपोआप येत नसतो. तेव्हा देव हा जन्माला यायचा तर त्यासाठी तुला व्रत करावे लागतील, तप करावे लागेल, कर्म करावे लागतील, द्रविण दानैश्च, दान धर्म करावा लागेल, श्रद्धयाचेश्वरम भज, आणि मग तुझ्या पोटी जन्माला येतील. छेत्ता तो हृदय ग्रंथीर मोदर या ब्रह्म महावना. तुझ्या इंद्रियाच्या किंवा तुझ्या हृदयाच्या ग्रंथी छेदणारा प्रत्यक्ष भगवान जन्माला येईल. मैत्री म्हणतात याप्रमाणे देहूती व्यसंतेशम गौरवणे प्रजापते हे. आणि हे ऐकल्यानंतर ही देवहूतीने सुद्धा त्या प्रकारची तपश्चर्या केली आणि ती नियम, व्रत, तपश्चर्या हे सगळं करून ते म्हणतात याप्रमाणे संयोग संस्कृते हेतू भगवान जन्माला येणार आहेत म्हटल्यामुळे तिला अंतःकरणामध्ये आनंद निर्माण झाला. आणि मग निर्वेद याप्रमाणे सम्यक हृदय पुरुषम, सम्यक श्रद्धाय पुरुषम, आणि भगवान श्री विष्णू हे अंश रूपाने तिच्या उदरामध्ये प्रविष्ट झाले, तेज रूपाने प्रविष्ट झाले. कूटस्थ मम जद्रुमम, हे कूटस्थ भगवान हे केवळ तेज रूपाने या ठिकाणी प्रगट झाले. आणि कार्दमम वीर्यमापन्नो जग्नेरिवदारुणी, जग्नेग्निरिवदारुणी, आणि ती एकदम तेजस्वी दिसू लागली, अग्निप्रमाणे तेजस्वी दिसू लागली. कारण कर्दम महर्षी यांना सांगितल्याप्रमाणे त्यांच्या पोटी भगवान अवतीर्ण होणार होते आणि एकदम भगवान या ठिकाणी प्रगट झाले. प्रगट झाल्याबरोबर त्यांनी वर्णन केले की अवादयम तदा व्योमनी
भगवान श्री कपिलाचार्य महाराज की जय. कपिलाचार्य प्रगट झाले, कपिल महामुनी प्रगट झाले आणि अवादयम स्तवा तदा व्योमनी आकाशामध्ये दुंदुभी वाजल्या. देवांनी यावेळेला दुंदुभी वाजवल्या. सर्वत्र पुष्पवर्षाव केला आणि वादित राणी घनाघना सर्वत्र जसं ढग एकमेकांच्या वरती आदळल्यावर गडगडाट होतो त्याप्रमाणे आकाशामध्ये गडगडाट झाला, कारण ह्या दुंदुभी वाजल्या. गायंती स्म गायंती, त्या ठिकाणी गंधर्व आले, ते गायन करू लागले. अप्सरा आल्या, त्या नृत्य करू लागल्या. नृत्यम सर्व मुदा पेतु सुमनसो दिव्या, आकाशातून पुष्पवर्षाव झाला आणि या ठिकाणी कपिल महामुनींचा जय जयकार झाला. भगवान विष्णूचा अवतार अंश म्हणून कपिल महामुनी जन्माला आले. खेचरे विवर्जिता परिदृश्य दिश सर्व, सगळ्या दिशा मोठ्या सुंदर दिसू लागल्या, प्रकाशित झाल्या आणि सगळ्यांचे मन आनंदित झाले. देव जन्माला आले की त्याचं वैशिष्ट्य लक्षण कोणतं आहे? देव जन्माला येण्याचं लक्षण जसं समजा आभाळ आलं की आपण म्हणतो पाऊस येण्याची शक्यता आहे, उकडायला लागलं पाऊस येण्याची शक्यता आहे, तसं प्रत्येकाच्या मनात आनंद निर्माण झाला की समजायचे देव अवतीर्ण झाले. कारण सगळीकडे देव अवतीर्ण झाले की हा संदर्भ येतो. कृष्ण सुद्धा अवतीर्ण झाल्यावर मनांशीच वचांशी ना असं वर्णन आहे की मन आनंदित झाले, अंभांशीच मनांशीच, सगळ्यांच्या मनामध्ये आनंद निर्माण झाला. आणि तत्कर्दमाश्रम पदम सरस्वत्यावरिषितम स्वयंभू साकम ऋषिवीर मरीचादिवीर तजात. आणि प्रत्यक्ष ज्या वेळेला भगवंताचं दर्शन घेण्यासाठी ब्रह्मदेवादिक सगळे नवब्रह्मर्षी खाली आले नारदासह. अहो देवाचं दर्शन घ्यावं लागेल ना, देव जन्माला आलेत आणि आपण दर्शन नाही का घ्यायचं? तत्कर्दमाश्रम पदम, कर्दमाच्या आश्रमामध्ये सगळ्यांचे पद आले. सरस्वती नदीच्या तटाकावर कर्दमाचा आश्रम होता, तिथे आले. स्वयंभू साकम ऋषिभीर मरीचादिवीर भयात, मरीची, अंगिरा, वशिष्ठ हे सगळे नवब्रह्मर्षी जे जन्माला आलेले होते ते सगळे. नारदासह 10 जण जन्माला आले होते, त्यापैकी नारदानीच तेवढं लग्न केलं नाही, नंतर नारदाची नारदी झाली ती गोष्ट वेगळी. भगवंतम परम ब्रह्म, प्रत्यक्ष ब्रह्मदेव खाली आले आणि तत्वसंख्यान विज्ञेत, हे प्रत्यक्ष कपिल महामुनी आता इथून पुढे सांख्य तत्वज्ञान सांगणार आहेत. तेव्हा प्रहृष्यमाणे सुरभे कर्दमचे भेदात, ब्रह्मदेव भगवंताला प्रार्थना करू लागले. ब्रह्मदेव म्हणतात ब्रह्मवाच त्वया मे चितिस्तसात कल्पितां निर्विलिकतः जन्मे समजग हे वाक्यम भवान मानदमानयन. ब्रह्मदेवाने भगवंताची स्तुती केली, बाकी सर्वांनी स्तुती केली. गौरवेण गुरोर वचाह आणि इमादू दुहितर. आणि मग हे कर्दम महर्षी म्हणतात आता हे माझ्या मुली आहेत. ते म्हणे ठीक आहे, ह्या मुली आहेत तुमच्या 9, ह्या 9 मुली या 9 ब्रह्मर्षीला देऊन टाका. झाले, त्यात ब्रह्मदेवा सोबतच आले होते, जणू काही लग्न करायलाच आले काय की लग्न करण्याचाच हेतूने आले. आणि तुझ्या 9 मुली या 9 जणांना देऊन टाका. इमादू इतर सभ्य वदतु समध्यमाः सर्गमेतुं प्रभावैस्मै भ्रशन्त्यते अनेकधा. याप्रमाणे यांना हे मुली देऊन टाकल्या. म्हणजे दोन्ही कामं झाले. एका कामात जो 2 कामं करतो तो हुशार, एका क्रियात व्यर्थ करी प्रसिद्ध. भगवंताचं दर्शनही घेतलं आणि लग्नही लावून टाकले यांचे. याप्रमाणे ते म्हणतात ज्ञान विज्ञान योगेन कर्मण जटा हिरण्यकेश पद्माक्ष पद्मभुजा. याप्रमाणे यांचे लग्न झाले आणि हा गणाधीश म्हणून प्रसिद्ध होईल. अयम सिद्ध गणाधीश, हा सिद्ध, याला सिद्ध म्हणतात, कपिल सिद्ध म्हणतात. कपिल महामुनीला सिद्ध शब्द आहे. तेव्हा हे सिद्ध होतील, संख्याचार्य होतील असं ब्रह्मदेवाने सांगितलं. सगळ्या जगाची कीर्ती हे वाढवतील. मैत्रेय म्हणतात विदुरा. याप्रमाणे नारद आणि इतर कुमार सुद्धा तिथे आलेलेच होते. मैत्रेय वाच तावा आश्वास जगत्सृष्टा कुमारेश नारदा हंसो हंसेन यानेन विधाम परमं ययौ. आणि याप्रमाणे या सर्व मुलींचे लग्न, मरीचीला कला दिली, अत्रीला अनुसूया दिली, अंगिरसाला श्रद्धा दिली, पुलस्त्याला गती दिली, त्याचप्रमाणे हविर्भू दिली, पुलाहाला गती दिली, क्रतूला क्रिया दिली, भृगूला ख्याती दिली, वसिष्ठाला अरुंधती दिली आणि अथर्वाला शांती दिली. अशा प्रकारे या सर्वांचे लग्न त्यांनी पार पाडले. आणि तावाश्वास आश्वास्य आणि ब्रह्मदेव नारद त्या ठिकाणी उपस्थित होते. त्याप्रमाणे हे 4 कुमार
जे सनक सनंदनादी तेही उपस्थित होते, हे सगळे लग्नाला उपस्थित होते. म्हणून मरीचे कलाम प्रादानुसायमदात्रे श्रद्धा मंगिरसे यच्छत पुलस्ताय हविर्भुवम अथर्वणे ददा शांतिमजया यज्ञो वितन्यते. याप्रमाणे यांचे लग्न पार पडले आणि नंतर नारद, ब्रह्मदेव आणि हे 4 कुमार हे फक्त वरती पुन्हा आपापल्या स्वस्थानी गेले. मात्र खालीच बाकी सगळे 9 ब्रह्मर्षी आणि या 9 मुली या ठिकाणी त्यांनी सांगितलं यांच्यापासून पुढे संतती निर्माण होईल असा आशीर्वाद दिला. आणि मग ते निघून गेल्यानंतर ते म्हणतात बहुजन्म विपक्वेन सम्य योग समाधीना. अहो किती खरोखर हे अशा प्रकारचं हे कार्य होणं ही सोपी गोष्ट नाहीये. प्रत्येकाचं कार्य करणं. अहो पापच्यमानानां निरेश्वैरमंगलैहि कालेन भूयसा नूनं प्रसिद्धंती देवता. हे सगळे देव प्रसन्न होणे, सर्वांचं योग्य कार्य होणे हे बहुजन्म विपक्वेन, खूप जन्माचं जर पुण्य असेल तर साध्य होतं, नाही तर नाही होत. म्हणून योग समाधीना, म्हणून याप्रमाणे स एव भगवान देहेलनम गणयन्नः गृहेषु जातो ग्राम्याणाम यस्वानाम पोषणः. आणि मग त्या ठिकाणी कर्दम महर्षी हे आपल्या मुलाला कपिलाचार्याला म्हणू लागले की आता तुझ्या बहिणीचे लग्न झाले, तुम्ही या ठिकाणी जन्माला आलात, आता मला माझं स्वतःचं कार्य आत्मकल्याण करण्यासाठी मी तपश्चर्येला जातो, मला परवानगी द्या. आपल्या मुलाला परवानगी मागितली, आपल्या मुलाला परवानगी मागितली. का बरं म्हणलं देवघरात जन्माला आले मग घरातच थांबायचं. ते म्हणलं नाही, संसार पाशात माणूस अडकतो, तो पुत्र भावनेने पाहतो, त्याला देव भावनेने पाहत नाही. म्हणून वसुदेवाला कृष्ण म्हणतात ना की मला तुम्ही पुत्र भावनेने पाहू नका, ब्रह्मभावेनच आत्मज, मला ब्रह्मभावनाने माझी उपासना करा. परंतु ते शक्य होत नाही. म्हणून या ठिकाणी ते म्हणतात कपिल महामुलींना प्रार्थना केली की आता मला या ठिकाणी तुम्ही परवानगी द्या, मी आत्मकल्याणार्थ मला जायचे. याप्रमाणे ते म्हणाले हरकत नाही, तुम्ही आत्मकल्याण करा. परमप्रधानम पुरुषम महांतम काल. ते म्हणतात याप्रमाणे आता तुम्ही स्वतःचं कल्याण करण्यासाठी वनामध्ये जा, माझी तुम्हाला परवानगी आहे. भगवान म्हणतात मया प्रोक्तम हि लोकस्य प्रमाणम सत्यलौकिके अथा जनि मया अभ्यन्त्य देवा मनुष्य म्हणू एतन्मे जन्मलोकेस्मिन् मोक्षणं दुराशयात प्रसंख्यानायत तत्त्वानां आत्मदर्शने. हे आत्मदर्शन तुम्ही प्राप्त करून जाण्यासाठी तुम्ही व्रताच्या पद्धतीने माझी उपासना करा आणि माझ्या लोकाला पोहोचा. अशा प्रकारचं त्यांनी परवानगी दिली. आणि शेवटी माझं स्मरण करा, माम भज, माझं स्मरण करा, माझं उपासना करा आणि शेवटी माझ्या लोकाला तुम्ही प्राप्त व्हाल, माझ्या पदाला तुम्ही प्राप्त व्हाल, अशा प्रकारचा आशीर्वाद दिला. मुलाच्या कडून परवानगी घेऊन आता देवहूतीने तर सांगितलंच होतं, त्याप्रमाणे देवहूतीला विचारायची गरज नव्हती. पण मुलाला विचारून त्यांनी तिथून गच्छ कामम मया पृष्ठो, जा. भगवान म्हणतात जा तुम्ही, मी सांगितलेल्या मार्गाने जा. संन्यस्त कर्मणा, संन्यास घेऊन त्या ठिकाणी जित्वा सुदुर्जय मृत्यू, मृत्यूवर विजय मिळवा आणि अमृतत्वाय माम भज, अमृतत्व प्राप्त करण्यासाठी माझी उपासना करा असं म्हणून सांगितल्यानंतर मामात्मानं स्वयं ज्योती सर्वभूतोवाशयम आत्मनेवा मनावीक्ष विशोको भयमृच्छसी. तुम्ही तुमच्या माझ्या पदाला नंतर प्राप्त होताल. याप्रमाणे मैत्रेय म्हणतात विदुरा हे भगवंतांनी सांगितलं. आणि दक्षिणी कृत्यतम प्रीतो वनमेव जगामह. दक्षिणी कृत्य, प्रदक्षिणा घातली, त्या मुलाला प्रदक्षिणा घातली, देव म्हणून प्रदक्षिणा घातली. दक्षिणी कृत्यतम प्रीतो वनमेव जगामह, आणि वनामध्ये जायला निघाले. त्याप्रमाणे हे वनात गेले. आता इकडं ते वनात गेल्यानंतर त्यांची आई त्यांना काय प्रश्न विचारेल आणि देवहूती आणि भगवान कपिल महामुनी यांची संवाद चर्चा, अध्यात्म चर्चा कशी होईल. ही अध्यात्म चर्चा यालाच आपण सांख्य तत्वज्ञान म्हणतो. जगामध्ये सगळ्यात पहिलं तत्वज्ञान कोणतं असेल तर सांख्य. सांख्याच्या आधी कोणतेही तत्वज्ञान नाहीये. भारताच्या मध्ये सर्वात महत्वाचं आणि आजच्या काळात सुद्धा वैज्ञानिक दृष्टीने सांख्य तत्वज्ञान हे आपल्याला सिद्ध तत्वज्ञान दिसतं. कारण वैज्ञानिक दृष्टीने हे आजही आपल्याला अनुभवाला येतं.
त्यामुळे सांख्य तत्वज्ञानाचा प्रत्येकाने विचार केलाय. म्हणजे अगदी सांख्य तत्वज्ञानाचे विरोधी सुद्धा सांख्य तत्वज्ञान स्वीकारूनच त्याला विरोध करतात. आधी त्यांचं स्वीकारतात आणि मग विरोध शक्यच होत नाही. कारण सांख्य तत्वज्ञान हे मूलभूत तत्वज्ञान आहे आणि हे भारतीय तत्वज्ञान सर्व तत्वज्ञानाचा पाया आहे. यावर मग पुढे कपिल महामुनींतर आसुरीच्या नंतर हा कृष्ण, ज्याला आपण ईश्वर कृष्ण यांच्यासारखे जे पुढे वेदांत तत्वज्ञानी होऊन गेले. शंकराचार्यांनी सुद्धा यांच्यावरती आपलं स्वतःचं मत मांडलंय. काल उल्लेख केलेले जे आपण चर्चा केली हे यांनी सुद्धा आपल्या तत्वज्ञानाच्या अनुषंगाने ज्या सांख्य तत्वज्ञानाचं विवरण केलेलं आहे, जे भामतीकार ज्याला आपण म्हणतो, वाचस्पती मिश्र, त्यांनी सुद्धा सांख्य तत्वज्ञानाचाच विचार केलेला आहे. तेव्हा असे सांख्य तत्वज्ञानाचं अंतरंग काय, सांख्य तत्वज्ञानाचं स्वरूप काय, या संबंधीचं विवरण हे उद्याच्या चिंतनामध्ये आपण करू. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल. सीताकांत स्मरण. जय जय राम. पार्वतीपते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन